नमस्कार. शेखर 64च्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज माझ्या मनापासून या कथासंग्रहातल्या जिद्द शिका या कथेचं अभिवाचन करणार आहे. ही कथा आहे की वस्तुस्थिती यातली सीमारेषा फार फार धुसर आहे. कथेचं नाव जिद्द शिखा. अग्निशिखा हा शब्द लहानपणापासून मला माहिती आहे, विविध ठिकाणी वाचलाही आहे. अशा अर्थानं माहीत आहे तो, बाकी काही नाही. सुरुवातीला तो शब्द वेगळा वाटायचा, अर्थ तर बिलकुल नाही कळायचा. अशा वयापासून हा शब्द वाचत आलो आहे. आज आयुष्याची 6 दशकं पूर्ण झाली आहेत, तरीसुद्धा तो कळला आहे असं म्हणण्याचं धाडस मला होत नाही. पूर्णपणे कळला आहे असं तर जरासुद्धा नाही. हा शब्द जाणवतो, भासतो, पण उमगत नाही, उपजत तर नाहीच नाही. क्षितिजरेषा भासते, दिसते, निदान तसं वाटतं. आपण पुढं सरकावं तर तीही आणखीन पुढे सरकते. आयुष्याच्या या टप्प्यावर फार वाटतं, क्षितिज रेषेवर स्वतःची हुकमत गाजवतात तर त्यांना अग्निशिखा म्हणतात. क्षितिज रेषेवर स्वतःची हुकमत गाजवतात तर त्यांना अग्निशिखा म्हणतात. त्या मोहक म्हणावं तर दाहक असतात आणि दाहक म्हणावं तर मोहक असतात. त्यांचं नुसतं स्मरणही प्रेरक असतं आणि त्या जाणीवेला आई म्हणतात. तिच्या नकळत्या वयात तिचे वडील गेले. अत्यंत लहान वयात मामलेदार बनलेला प्रज्ञावंत पुरुष तिचा पिता होता. ते तेज कळायचं तिचं वय नव्हतं. इतक्या लहान वयात तिचा पिता देवाघरी गेला. पण ही जिद्द शिखा, ते मनोमन वसलेलं तेज आयुष्यभर विसरू शकली नाही. ते तेज आत्मसात करण्यात तिनं आयुष्य वेचलं आणि काही प्रमाणात तरी ते तिच्या अपत्याने अस्तित्वात आणावं म्हणून आयुष्यभर झगडत राहिली. म्हणून ती जिद्द शिखा. अशक्य हा शब्द फक्त शब्दकोशातच चांगला असतो, बाकी तो पूर्णपणाने निरुपयोगी असतो, हे तिच्या आयुष्याचं सूत्र होतं. आपल्या सीमारेषा परिस्थिती ठरवू शकते यावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही माझी मुलं नाहीत. माझ्या भावविश्वात तुम्हाला कदापिही स्थान नाही. कर्तव्य म्हणून मी तुमचं करेन, पण ते फक्त कर्तव्य म्हणून असेल हे सांगायला जी कधीही कचरली नाही, अगदी तिच्या 80व्या वर्षी सुद्धा, आणि नुसतं सांगून जी कधी थांबली नाही, तिला जिद्द शिखा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. वडील लहान वयात गेले म्हणून ती अनाथ नव्हते. तिचे आजोबा, तिचे काका यांच्या समर्थ सहवासात तिचं लग्न होईपर्यंतचं आयुष्य गेलं. आपले काका आणि 11 भावंड, चुलत आत्या असे धरून तिच्या काकांच्या जवळ वाढली ही 11 भावंड, यांचा सार्थ अभिमान तिनं आयुष्यभर जपला. अभिमान, आत्मीयता आणि आपुलकी या सगळ्यांविषयी किती, तर जेव्हा मी 3-4 वेगवेगळ्या भाषात भाषणं करू लागलो तेव्हाही हिचे काका आणि हिचा चुलत भाऊ किती लिलया वेगवेगळ्या भाषात बोलू शकतात हे ती सांगायचे. काकांविषयीचा आदर आणि भावाविषयीची आपुलकी त्या शब्दामध्ये नुसती ओघळत असायची. आणि असले तर बेंचमार्क असे हवेत हेही मला सांगणं असायचं. भावूक, भाविक, एकारांत माहेरातून, भावे आडनाव होतं माहेरचं तिचं. ती बावळट म्हणजे एकारांत नसलेल्या अशा अर्थानं सासरी आले. निर्धन आणि निर्गुण यातला फरक कळून घेण्यात तिच्या तारुण्याचा काही काळ गेला. कर्तृत्ववान, कनवाळू पण अबोल नवऱ्याच्या वाटचं आणि वतीनं बोलण्याची भूमिका हिनं पत्करली. अर्थातच तिची भूमिका इतकी मर्यादित कधीच राहिली नाही. महत्वाकांक्षा, मेहनत, जिद्द याचं भन्नाट एकत्रीकरण होतं ते. म्हटलं तर संयोग, म्हटलं तर मिश्रण, अनंत ठिकाणी एकरूप. आणि तरीही स्वतःचं केवळ स्वतंत्र अस्तित्वच नाही तर वैशिष्ट्य अबाधित राखलेलं व्यक्तिमत्व, अशी ही जिद्द शिखा. एकानं पुस्तकाला हात लावला नाही आणि हिच्या हातानं पुस्तक कधीही सोडलं नाही. कोणत्याही विषयाचं वावडं नाही असं हिचं वाचन. मुलगा स्वतःच्या घरात राहिला गेला याचा हिच्या नवऱ्याला आनंद, हिला अभिमान. मुलाचा हजारो पुस्तकांचा संग्रह त्याच्या घरात न जाता निदान ती पुस्तकं तरी मूळ घरात राहावीत, ही हिच्या नवऱ्याची भूमिका. आणि जर खरंच माझा मुलगा असेल आणि माझे संस्कार रुजले असतील तर तो पुस्तकांशिवाय राहूच शकणार नाही आणि त्या पुस्तकांमुळे आपोआप तो येता जाता राहील
अशा भूमिकेची ही व्यवहारी. नवी पुस्तकं मागवलीस तर मूळ घरच्या पत्त्यावर मागवत राहा, त्यांना कव्हर्स घालून सांगे ठेवेन असं स्वतःच्या मुलाला सांगणारा हिचा नवरा म्हणजे माझे वडील. पुस्तकं इकडेच मागवत जा, म्हणजे तू सध्या काय वाचतो आहेस हेही मला कळेल आणि मलाही नवीन पुस्तकं कळत राहील असं सांगणारी ही वय वर्ष 70. ऐनवेळी मी घरात नसताना मला एखादं पुस्तक लागलं तर माझ्यासाठी वेळप्रसंगी शिडीवरून चढूनही पुस्तक काढणारे माझे वडील आणि पुस्तक ज्याचं त्यानं काढलं पाहिजे असली तत्वप्रणाली असणारी ही. आणि पुस्तक ज्याचं त्यानं का काढलं पाहिजे याच्या मागे तिची असणारी विचारधारा तर भारीच. एक पुस्तक काढायला गेलं तर आपोआपच दुसरी ही पुस्तकं बघितली जातात. डोक्यात जो विषय असेल त्याच्याशी संबंधित पुस्तकं आणि संदर्भ त्यातनं आठवत जातात. आणि असं होत नसेल तर तुम्ही ते वाचलेलं नसतं हे तरी कळतं असं ठणकावून सांगणारी ही. याबाबत एकीकडे हे सांगताना तिची व्यवहारी वृत्ती तेव्हाही तिला सोडून गेलेली नसायची. तू आणि तुझी बायको दोघंही नोकरी करता, मुलं शाळेत जातात, त्यामुळे दिवसभर तुमचं घर बंद असतं हे प्रत्येक कुरिअरवाल्याला कशाला कळायला हवं असले बिनतोड मुद्दे हिचे आहे. कदाचित नंतरच्या काळात व्यावसायिक आयुष्यात चीफ रिस्क ऑफिसर झाल्याची ही पार्श्वभूमी असावी. नुसतं वाचणारी नाही तर माझी मुलं पुस्तकं लिहिणारी होतील. नुसतं वाचणारी नाही तर माझी मुलं पुस्तकं लिहिणारी होतील असली जिद्द बाळगणारी ही स्त्री. खरं म्हणजे माझी मुलं पुस्तकांचा, लेखांचा विषय झालंही पाहिजेत आणि तेही तिच्या हयातीत असली इच्छा, स्वप्न नाही, असली इच्छा बाळगणारी जिद्द शिखा म्हणजे माझी आई. माझ्या लहानपणीत मी सुट्टीत आजोबांकडे म्हणजे हिच्या काकांकडे राहून परत आलो की दारातच तिच्या काकांना आणि मला हमखास प्रश्न असायचा, सुट्टीत काय वाचलंस? अर्थात माझ्या वाचनावर हिचं लक्ष फक्त माझ्या लहानपणीच नव्हतं हो. अलीकडे तुला डिक्शनरी बघताना बघितलं नाही म्हणजे तू नव्या विषयातलं, नव्या क्षेत्रातलं काहीही हल्ली वाचत नाहीस का असं आपल्या 45 वर्षाच्या मुलाला विचारणाऱ्या महिला आहेस. किती अर्थानं माझ्या आये म्हणावं लागतं हो. जिद्द शिखा. गेले अनेक महिने एकाच विषयावरची, एकाच भाषेतली पुस्तकं तुझ्या टेबलावर दिसतात, मग इतर भाषांचं काय? तू एखाद पुस्तक लिहितो आहेस म्हणावं तर लिहिण्याचे कोरे कागद कुठे आहेत? पुस्तक लिहिण्याआधी तयारी करावी लागते. त्या तयारीच्या नोट्सची रायटिंग पॅड्स तयार करण्याची पद्धत का सोडली? असलं उफराट तत्त्वज्ञान कुणी सांगितलं आणि लागणारे लाख सांगतील, तू का ऐकलंस? आणि मग विषयाच्या महत्त्वाच्या क्रमवारीनुसार वेगवेगळ्या रंगाची पेनं वापरणंही आपण सोडलं का? लक्षात ठेवा, वाचक त्याचा वेळ देऊन तुमचं पुस्तक वाचतो हे कसं काय विसरता? वाचक त्याचा वेळ देऊन तुमचं पुस्तक वाचतो हे कसं काय विसरता? वाचकाचा असा अपमान करण्याचा अधिकार कधीच कोणत्याच लेखकाला नसतो. हे लेखन पुरस्कार स्वीकारून घरात शिरणाऱ्या मुलाला दिलेली गिफ्ट. मुलाचं वय वर्ष 50. मला आयुष्यातला पहिला पुरस्कार मिळाला पुण्याच्या भरगच्च कार्यक्रमात. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या हस्ते. राहुल बजाज त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सिकॉमचं आनंद भडकमकर अवॉर्डचं पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षाचा पुरस्कार्थी मी. हे पाहताना माझ्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर माझ्या 3 वर्षाच्या मुलाला मांडीवर घेतलेल्या हिच्या डोळ्यात अभिमान. कार्यक्रमानंतर घरी गेल्यावर हिला नमस्कार करायला वाकलो तर म्हणाली, आडनाव वारसा हक्कानं मिळालं, यात तुमचं कर्तृत्व काय? आणि तुझ्या वारसदारांनी त्यांच्या नावानंतर तुझं आणि आडनाव लावायचं असेल, तुझं नाव आणि आडनाव लावायचं असेल आणि तेही अभिमानानं लावायचं असेल, असं आपलं कर्तृत्व आहे का? हा प्रश्न दररोज देवाला नमस्कार करताना विचारत जा आणि हाच माझा आशीर्वाद. माझ्या वाचना इतकी नसली तरी माझ्या भाषणाबाबत आणि त्यांच्या विषयाबाबत हिला उत्सुकता असायची. एकदा साधारणपणे एकाच विषयाच्या 2 वेगवेगळ्या वह्यात काढलेल्या नोट्स हिनं बघितल्या. त्या तशा का असा हिनं मला विचारलेला प्रश्न. जेव्हा मी सांगितलं की एक नोट्स माझ्या जाहीर भाषणाच्या आहेत आणि एक मॅनेजमेंट संस्थेत तोच विषय शिकवण्याचे आहेत, त्यावरही क्षणाचाही विलंब न करता म्हणली, म्हणजे एकात तू तुझं मत मांडतोस आणि एकात विषय मांडतोस.
हिला एकदा तरी मी वर्गात कसं शिकवतो आणि सलगपणं 4-4 तास एखादं सेशन घेतो तेव्हा विद्यार्थी कसे रिॲक्ट होतात हे प्रत्यक्ष बघायचं होतं. त्याच्यामध्ये केवळ कुतूहल किंवा मुलाविषयीचं कौतुक नव्हतं, तर त्याच्याबद्दलचा सल्ला होता आणि तो अनुभवांती द्यायचा होता. सल्ला काय होता? तुझा विषय, तुझी भाषा आणि तुझी शैली लोकांपर्यंत पोचते का हे पाहायचं होतं. माझ्या नकळत तो माझ्या व्याख्यानांचा मनोमन निकष झाला. तो दरवेळी निष्कर्ष झाला तर अजून तरी जमलं नाही. ती अजून हयात राहिली असती तर तिनं माझा पिच्छा सोडला नसता. भाषणं, पुस्तकं, वाचन, लेखन इतकंच नाही, नुसतं बोलायलाही तिला आवडायचं. ही प्रचंड बोलकी आणि आम्ही 3ही भावंडं त्या बाबतीत आईच्या वळणावर. वडील तसे अबोलच. त्यांच्या साठीशांतीच्या वेळी ते म्हणाले आहे, माझ्या 3पैकी एकाही अपत्याला याबाबत जरा वडिलांच्या वाटेनं जावं असं काही वाटलं नाही. 75ला तर त्याच्या पुढचं म्हणाले माझी 3 मुलं त्यांच्या आईसारखी स्वतःशीच बोलतील की काय अशी भीती वाटू लागल्या. त्याही वेळेला आणि नंतरही कधी कधी विषय निघाला तरी ही उसळून म्हणायची, बोलून पैसे मिळतात का हा प्रश्नच मुळी माझ्या 2 मुलांनी आता निकालात काढलाय. बोलण्याचं असं भांडवलीकरण मलाही कधी जमलं नव्हतं. तसाही हिला सेन्स ऑफ ह्युमर जरा बेताचा आणि त्या बाबतीत वडील पक्के वन लायनरवाला आहे. हे लक्षात घेऊन एकदा मी हिला सहजच विचारलं की हिचं आणि वडिलांचं कसं जमायचं. असले विषय टाळण्याचं हिचं कसं फारच भारी. उगाच नाही 1974 साली नगरपालिकेच्या निवडणुकीचं तिकीट मिळालं. आजपासून 35-40 वर्षापूर्वी देहदान करण्याचा फॉर्म भरणारी ही. दधीची देहदान मंडळाचा नवा अंक आला रे आला की आधीचा अंक त्याच्यानंतरच रद्दीत काढणारी ही. घरात तो अंक ठेवण्याची जागा तिच्या मृत्यूपर्यंत कधीही बदलली नाही. तो अंक तिथेच असला की ही वारल्यावर कोणाला फोन करायचा याबाबत गोंधळ नको हे दरवेळी ऐकवणारी ती. माझ्या वडिलांच्या 13व्याचे विधी झाले त्या संध्याकाळी माझं असलं काहीही करायचं नाही असं सांगणारी ही. अन्न पाण्याचं, अगदी 1 घास अन्न आणि 1 थेंब पाण्याचं महत्त्व कळण्यासाठी प्रत्येक जिवंत माणसानं आयुष्यात एकदा तरी 16 सोमवार केले पाहिजेत असला हट्ट धरणारी ही. लहानपणी किंवा मोठेपणीही लिहिताना किंवा वाचताना भूक लागली म्हणून मध्येच स्वतःच्या घरी उठलं तरीसुद्धा हिला चालायचं नाही. केव्हाही हिला असं म्हणलं की भूक लागले म्हणून उठलं तर ती म्हणायची लिहिताना वाचताना तहानभूक हरवली पाहिजे रे, नाही तर वाचू नाही माणसाने. पुस्तक मनापासून वाचलं तर तोंडपाठ झालंच पाहिजे असला भन्नाट आग्रह असणारी ही. हिला कशावरही आंधळ प्रेम करताच आलं नाही आणि हा दोष आयुष्यभर उजळपणानं मिरवणारी ही. स्वतःच्या घराच्या रेतीच्या प्रत्येक दगडाची, कणाची, सिमेंटच्या प्रत्येक कणाची, अगदी रंगाच्या प्रत्येक थेंबाची सर्वार्थाने ती मालकीण होती. हे ती ना स्वतः कधी विसरली ना कधी तिनं दुसऱ्याला विसरू दिला. दुखावलेली अस्मिता अस्तित्व कसं झंकारून टाकते याचं उदाहरण म्हणजे ही जिद्द शिखा. दुखावलेली अस्मिता अस्तित्व कसं झंकारून टाकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही जिद्द शिखा.